अर्नाळा, मनात भरून राहणारा विशाल सागर किनारा. अर्नाळा, इतिहासाची साक्ष देणारा जंजिरा किल्ला. अर्नाळा, हिरवाईचा शालू न्यालेले आणि ताज्या भाजीपाल्याची रेलचेल असलेले शिवार. अर्नाळा, अगदी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या शांत कुशीत विसावलेले अति सुंदर गाव. तर आज मारूया एक फेरफटका या सुंदर गावातून. मनात घर करणाऱ्या अर्नाळा या गावावर निसर्गाने अक्षरशः उधळण केली आहे. हिरव्यागार वसई तालुक्याला 26 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे अर्नाळा. अर्नाळा पश्चिम रेल्वेच्या विरार या स्थानकापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर बसले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या स्थळाचे महत्त्व ओळखले होते. पुढे पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. हा सागरी किल्ला 350 वर्षांनंतरही पाण्यात पाय घट्ट रोवून अभिमानाने उभा आहे. या किल्ल्यात एक शिव मंदिर आणि दत्त मंदिर आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्राचे खारे पाणी असूनही किल्ल्यात मात्र गोड्या पाण्याची विहीर आहे. या किल्ल्यात होडीने जाण्याची मजा काही औरच आहे. नमस्कार, मी अल्पना पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत अर्नाळा. अर्नाळा ग्रामपंचायतीत रुजू होण्याआधी मी या गावाबद्दल ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात निसर्ग सौंदर्य काय असतं हे या गावात आल्यानंतरच कळलं. या गावाला निसर्गाने भरभरून दिले. या गावाचा इतिहास, संस्कृती, परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्नाळा ग्रामपंचायतीचा हा छोटासा प्रयत्न. हा प्रयत्न आपल्याला नक्की आवडेल. तुरूची बाग म्हणजे मुलांसाठी पर्वणी. समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळच्या वेळेत झाडातून मावळणारा सूर्य पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे. अर्नाळा ग्रामपंचायतने समुद्र किनाऱ्यावर पार्किंगची सोय केली आहे. गावाच्या निगराणीसाठी CCTV कॅमेरेही सज्ज आहेत. रोजच्या धक्काबुक्कीच्या जीवनात एक दिवस स्वतःसाठी असायलाच हवा. त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे अर्नाळा. मी स्वतःला भाग्यवान समजते की अर्नाळासारख्या ऐतिहासिक ग्रामपंचायतीची मी सरपंच आहे. आता या समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्टची रेलसेल वाढली आहे. DJ, रेन डान्स, स्विमिंग पूल, मुलांना मनसोक्त खेळण्याची सोय. समुद्रावर भटकण्याची मौज, लाटा अंगावर घेऊन नवीन चेतना मिळवण्याची संधी. यामुळे आपल्याला भूक कधी लागते ते कळतच नाही. पण काही हरकत नाही, शाकाहारी मांसाहारी जेवणावळी तुमची वाट पाहत असते. मी श्री महादेव गोविंद निजाई, अर्नाळा रिसॉर्ट असोसिएशनचा अध्यक्ष असून अर्नाळा येथे जवळजवळ 15 ते 20 रिसॉर्ट्स आहेत. त्यामध्ये
स्विमिंग पूल, रेनडान्स इत्यादीच्या सोयी तर आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेड जेवण, नाश्ता इत्यादी सोयी आहेत. तसेच राहण्याच्याही उत्तम सोयी या सर्व रिसॉर्टमध्ये आहेत. ज्यांना फिरायची हौस असेल आणि एका दिवसाची वस्ती करण्याचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठीही या परिसरात बरेच काही आहे. मुंबईला ताजा भाजीपाला, फुले आणि दूध या परिसराने पूर्वीपासून पुरवलेला आहे. शिवाय मांसाहारींना चविष्ट आणि ताजी ताजी मासळीही पुरवत आहे. जगप्रसिद्ध आणि इतर कुठेही न मिळणारी सुकेळी ही इथलीच. अशा या गावाची भुरळ मुंबईकरांना न पडली तरच नवल. म्हणून आठवडाभराचा शीण घालवून पुन्हा रिचार्ज होण्यासाठी मुंबईकरांची धाव अर्नाळ्याकडे असते. या गावात हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान अशा विविध जाती धर्माचे लोक पुरातन काळापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्यामुळे मंदिर, मस्जिद, चर्च यांनीही या गावची पवित्रता वाढली आहे. विश्वविक्रम करणारे कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर हे देखील याच गावचे. विशेष म्हणजे हे बाबूराव अर्नाळकर हे गांधीजींचे आवडते लेखक. महात्मा गांधीजींच्या निधनानंतर त्यांची अस्थि कलश काही मोजक्या ठिकाणी स्मारक म्हणून ठेवली होती. अर्नाळा ग्रामपंचायतीला अभिमान वाटतो की त्यातील एक कलश हे या समुद्रकिनारी आहे. आजही हे गांधी स्मारक अर्नाळाची शान आहे. इथे येणाऱ्याला नुसता समुद्र किनाऱ्या पलीकडे बरंच काही पाहता येण्यासारखं आहे. एक दिवस स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी मनसोक्त आनंद लुटण्यासाठी. अर्नाळ्याला लागून आगाशी आहे. इथे 400 वर्ष पुरातन पार्श्वनाथ मंदिर आहे. तिथून वसईकडे सरकताना बौद्धकालीन स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात. सम्राट अशोकाने राजपुत्र मिलिंद आणि राजकन्या संघमित्रा यांना येथूनच सिलोनला पाठवले होते. तिथून पुढे आल्यावर शंकराचार्याच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले निर्मळ हे तीर्थक्षेत्र आहे. इथे त्यांची समाधीही आहे. त्यानंतर ऐतिहासिक वसई किल्ला, चिमाजी अप्पांच्या शौर्याचे पवाडे गात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्नाळ्याच्या पूर्वेला विरार येथे उंच डोंगरावर जीवदानी मातेचे मंदिर आहे. पूर्वेस उंच पर्वतरांगेत तुंगारेश्वर हे महादेव शंकराचे स्वयंभूस्थान आहे. तिथून ठाण्याच्या दिशेने निघाल्यास चिंचोटी धबधबा पाहायला मिळतो. अति पूर्वेस वज्रेश्वरी मातेचे अतिशय सुंदर आणि पवित्र मंदिर आहे. तेथेच जवळ अकलोली हे गरम पाण्याचे कुंड आहे. स्वामी नित्यानंदाच्या वास्तव्याने पवित्र झालेले गणेशपुरी हे ठिकाणही वज्रेश्वरी जवळच आहे. इथेही गरम पाण्याचे कुंड आहे. म्हणूनच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असलेले अर्नाळा मुंबईकरांना वीकेंडला रिफ्रेश होण्याचे हे हक्काचे ठिकाण आहे. या आणि अर्नाळ्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घ्या. मग कधी येत आहे आमच्या अर्नाळ्याला भेट द्यायला? निसर्गरम्य अर्नाळा गाव, नितांत सुंदर परिसर, डोंगर आणि सागराच्या मिलाफ झालेला आणि परंपरागत भाषा संस्कृती जपणारा अर्नाळा आपल्याला खुणावतो आहे. अर्नाळा रिसॉर्ट असोसिएशन ही सक्षम आहे मुंबईकरांच्या पाहुणचारासाठी. या लवकर या. अर्नाळ्यातली सर्व रिसॉर्ट आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. लोकांची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य ती सुविधा मिळावी यासाठी अर्नाळा ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील आहे. मग कधी येताय आमच्या पाहुणचाराला?